रामकृष्ण हरी, मी सिद्धेश गवळे आणि तुम्ही ऐकत आहात संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज चरित्र. नारद मुनींचं राज दरबारामध्ये आगमन झालेलं आहे आणि नारद मुनींनी सर्व देवांना प्रणिपात केला, हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं. त्यानंतर सर्व देवांनी सुद्धा नारद मुनींना अगदी मनापासून प्रणाम केलं. तेव्हा नारद मुनी भगवान विष्णूंच्या चेहऱ्याकडे बघत म्हटले, आज संपूर्ण देवमंडळी एकत्रित जमलेले आहे, आश्चर्य आहे. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, होय नारद, चराचर सृष्टीच्या सर्व विनाशाची चाहूल लागल्यामुळे आम्ही सर्व देवमंडळी विचार मंथनासाठी एकत्रित जमलेलो आहे. तेव्हा चराचर सृष्टीच्या सर्व विनाशाची चाहूल लागल्याने नारद मुनींच्या चेहऱ्यावर खिन्नता पसरली. हळुवारपणे विण्याच्या तारा छेडत ते राज दरबारामध्ये आले. सर्व देवांकडे बघितलं आणि म्हणाले, तुम्ही सर्व असताना चराचर सृष्टीचा विनाश. सर्व देव मंडळी नारद मुनींच्या चेहऱ्याकडे खिन्नतेने बघत होते. तेव्हा नारद मुनी म्हणाले, मी सुद्धा हीच चिंता घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. पृथ्वीवर मानवजात किड्या मुंग्यांसारखी चिरडली जात आहे. माणूस हा गळ्यामध्ये मडके बांधून जिवंतपणे मरण यात्रा भोगत आहे.